स्टुडंट्स, आज आपण अपूर्णांक हा भाग पाहणार आहोत. अपूर्णांक फ्रॅक्शन, इंग्रजीमध्ये त्याला आपण फ्रॅक्शन असं म्हणतो. इथं काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृतींच्या आधारे आपल्याला फ्रॅक्शन हा भाग समजून घ्यायचा आहे. आपल्याला फ्रॅक्शन समजण्यासाठी मी काही इथं आकृत्या आणि त्यांचे काही भाग हे काय केलेले आहेत, छायांकित केलेले आहेत, असे रेखांकित केलेले आहेत, शेडेड केलेले आहेत. ओके, देर आर 4 सर्कल्स and I divide this circle into 4 equal parts, and look at this, in each figure there are few parts are shaded. या चारही आकृत्यांमध्ये वर्तुळाचे काही भाग असे रंगवलेले आहेत, शेड केलेले आहेत. आपण त्याच्या आधारे फ्रॅक्शन म्हणजे काय, अपूर्णांक कसे लिहितात ते पाहूया. इन दिस फर्स्ट फिगर, या पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता, या वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत. The circle is divided into 4 equal parts and out of 4 parts, 1 part is shaded. 4 भागांपैकी एक भाग मी इथं काय केलेला आहे, शेड केलेला आहे. असा लक्षात आलं. मग आता एक भाग मला अपूर्णांकाच्या आधारे दाखवायचा आहे. हा जो एक भाग आहे तो मी अपूर्णांकाच्या आधारे दाखवतो. आता आपण काय करतो बा, एकूण भाग किती या वर्तुळाचे केलेले आहेत, समान भाग. तर समान भाग केलेले आहेत 4. हाऊ मेनी इक्वल पार्ट्स आर देअर? 4 इक्वल पार्ट्स आर देअर. सो राईट 4 इक्वल पार्ट्स इन दी डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे छेद, ह्याला आपण काय म्हणतो, डिनॉमिनेटर, छेद असं म्हणतो. अँड हाऊ मेनी पार्ट्स आर शेडेड? ओनली 1 पार्ट इज शेडेड. एकच भाग काय केलेला आहे, रंगवलेला आहे. दॅट मीन्स दिस इज द शेडेड पार्ट इज डिनोटेड विथ द हेल्प ऑफ दिस फ्रॅक्शन 1/4. हा जो रंगवलेला भाग आहे, हा रंगवलेला भाग आपण 1/4 या प्रकारे दाखवू शकतो. 1/4 इट इज रीड ॲज 1/4. 1/4, 1/4, in which 1 is numerator, 1 हा अंश आहे, and 4 is the denominator, 4 हा छेद आहे. Look at this figure again. There are 4 equal parts of the circle, and out of 4 parts, 1 part is shaded, and it is written with the help of the fraction 1/4. It is read as 1/4. याला 1/4 असं म्हणायचं. ओके, आपण घरामध्ये आपल्याला बघा माहिती आहे, भाकरी आपण ज्यावेळेला खातो घरामध्ये जेवताना, त्यावेळेला आई त्या भाकरीचे 4 समान भाग करून देतो, त्याला आपण चतकोर असं म्हणतो. ओके, मग गणितामध्ये त्याला आपण 1/4 या भागाला पाव भाग असं म्हणतो. काय म्हणतो? पाव भाग. त्याला इंग्रजीमध्ये क्वार्टर असं म्हणतात. 1 क्वार्टर और अ क्वार्टर म्हणजे एक पाव भाग. ओके, इन द नेक्स्ट फिगर look at this, here is also a circle and the 4 equal parts are made here. 4 समान भाग केले. Out of 4 equal parts, 2 parts are shaded. How many parts are shaded? 2 parts are shaded. Look at this, 1 and second, 2 parts are shaded. So I write these 2 parts or the shaded portion with the help of a fraction. How many equal parts are there? 4 equal parts. How many parts are shaded? 2 parts are shaded. So this fraction is written as 2/4. Okay, 2/4. 2/4. So look at here, how many quarters are there? This one and this another one. That means it is written as 1/4 plus 1/4. That means 2 quarters are shaded. Okay, it is written as 2/4. आपण या आकृतीमध्ये 2 पाव भाग आपल्याला दिसत आहेत. हा वरचा एक पाव भाग आणि याच्या खाली एक पाव भाग आहे. हे दोन्ही पाव भाग जे आहेत, त्या 2 पाव भागांचे म्हणजे 2 क्वार्टर्स चे आपण काय केली, बेरीज केली, ॲडिशन केलं. याचा अर्थ आपल्या असं लक्षात आलं की इथं 2 भाग तयार झाले. दॅट मीन्स 2 parts are shaded out of 4 parts. So it is read as 2/4. 2 is the numerator and 4 is the denominator. Okay, in the third figure, look at this circle. 4 equal parts are made and out of 4 parts, 3 parts are shaded. Okay, 1, 2 and 3. ह्या आकृतीमध्ये सुद्धा वर्तुळाचे 4 भाग केलेले आणि 4 भागांपैकी 3 भाग आपण काय केलेले आहेत, तिथं रंगवलेले आहेत. याचा अर्थ आपण इथं कसं लिहू शकतो, तर शेडेड पोर्शन किती आहे म्हणजे रंगवलेला भाग किती आहे, 3/4. How many equal parts? Total parts are 4 and out of 4 parts, 3 parts are shaded. 3 भाग रंगवलेले. That means 3/4. It is written in addition form like this.
how many quarters are there? 3 quarters, 1, 2 and 3. Okay, 3 quarters means 1 upon 4 plus 1 upon 4 plus 1 upon 4. Okay, how many parts are there? 3 parts, 3 quarters are there, like this. 1 upon 4. How many 1 upon 4s are there? 3. 1, 2 and 3. So it is total parts are shaded 3 out of 4. 3 upon 4. Okay. It is in English, it is called as, it is read as 3 quarters. मराठीमध्ये याला आपण पाऊण असं म्हणतो. पाऊण. ओके. आणि याचा 2 अपॉन 4 जे आहे याला आपण काय म्हणतो? अर्धा असं म्हणतो. अर्धा भाग. हाफ. इंग्रजीमध्ये त्याला हाफ म्हणतो आपण. 1 अपॉन 2. ओके. 2 अपॉन 4 म्हणजेच 1 अपॉन 2. म्हणजेच काय झालं, जसे मी ह्याचे 4 भाग केले, ह्याचे जर समान 2 भाग केले असते याप्रमाणे, तर 2 भागापैकी एकच भाग आपण काय केलेला आहे? शेड केलेला आहे. म्हणजे याला तुम्ही काय लिहू शकता? 1/2 सुद्धा लिहू शकता. समान 2 भाग केले तर 4 च्या ऐवजी वर्तुळाचे समान 2 भाग केले आणि एकच भाग रंगवला तर काय होईल? हा 1 अपॉन 2 असं सुद्धा आपण लिहू शकतो. ओके. 1 अपॉन 2 मीन्स हाफ, अर्धा. Here is 3 upon 4. It is read as 3 quarters. 3 upon 4. 3 is the numerator and 4 is the denominator. म्हणजे 3 हा अंश आहे, 4 हा छेद आहे. In the last figure, look at here. Here is a circle and it is divided into 4 equal parts, and out of 4 parts, all the 4 parts are shaded. Okay, that means it is written as 4 upon 4. Total parts are 4 and 4 parts are shaded. That means 4 upon 4. So it is written in the addition form in this way. How many quarters are there? 1, 2, 3 and 4. किती पाव भाग आहे? 4 पाव भाग आहे. So it is right in this way. 1 upon 4 plus 1 upon 4 plus 1 upon 4 plus 1 upon 4. How many times? 4 times. 1, 2, 3 and 4. That means it becomes 4 upon 4. 4/4. पावभाग किती झाले? 4 पावभाग एकत्र केले. आपल्याला चपाती ज्या वेळेला आपण खातो, भाकरी ज्या वेळेला आपण खातो, त्यावेळेला आई चतकोर भाग करते. 4 चतकोर एकत्र केल्यानंतर एक चपाती किंवा एक भाकरी होती. सेम त्या पद्धतीने इथं आहे. मग आपण याला काय लिहू शकतो? आता सगळेच भाग शेड केलेले आहेत. ऑल दी पार्ट्स आर शेडेड. सो इट इज रिटन ॲज 1. पूर्ण एक चपाती, पूर्ण एक भाकरी, पूर्ण एक वर्तुळ असं आपण याला म्हणू शकतो. So these are fractions. 1 upon 4, 2 upon 4, 3 upon 4 and 4 upon 4 are the fractions. 4 upon 4 is written as 1 and 2 upon 4 is written as 1 upon 2. All these examples, if we observe carefully, then you can easily identify how the addition of fraction is carried out with the help of this example. Okay. आपण ह्याच्यावरून असं समजू शकतो की अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. बेरीज कशी केली बघा बरं इथं. लुक ॲट दिस. इफ वी ऑब्झर्व केअरफुली, देन I add these two fractions here. 1 upon 4 plus 1 upon 4. I add these 3 fractions. Here is 4 fractions added. Okay. If the denominators are same, जर दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असतील तर कशी बेरीज करायची? किती सोपं आहे बा. लुक ॲट दिस. The denominators are same, 4 and 4. Then add their numerators only. मग त्यांची अंशांची बेरीज करा and write the denominator as it is. आहे असं छेद द्या. किंवा जर छेद समान असतील तर that means 1 upon 4 plus 1 upon 4, 4 as it is. Add their numerators. त्यांचे फक्त अंशांची बेरीज करा. 1 plus 1, 2. Look at this. 1 upon 4 plus 1 upon 4 plus 1 upon 4. That means 4 as it is. Add their numerators only. 1, 2, 3. 3 upon 4. In this example, how many fractions are there? 4 fractions. 1, 2, 3 and 4. And all these fractions having 4 as their denominator. प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा 4 आहे. 1, 2, 3, 4. Okay. So write the 4 ones. एकदाच छेद द्या. And add their numerators. 1, 2, 3 and 4. 4 upon 4. याच्यावरून आपण काय शिकलो? अपूर्णांकाची बेरीज करत असताना जर छेद समान असतील तर छेद एकदाच लिहायचा. फक्त अंशांची बेरीज करायची आणि त्याचं उत्तर अंशाला लिहायचं. तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज करायला येईल.
हे केव्हा आहे? इफ देअर डिनॉमिनेटर्स आर सेम, जर त्यांचे छेद समान असतील तर. ओके, इन दिस वे वी कॅन ॲड दी फ्रॅक्शन्स ऑल्सो, अँड आय एक्सप्लेन दी कन्सेप्ट ऑफ फ्रॅक्शन विथ द हेल्प ऑफ धिस सर्कल्स. मी काय केलं, हे सर्कलच्या आधारे सुद्धा तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय हे सांगितलं आणि अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे पण सांगितलं. ओके, थँक्यू. इन दिस वे वी कॅन सबट्रॅक्ट लाईक फ्रॅक्शन्स ऑल्सो. याच्या आधारे तुम्ही काय करू शकता, समछेद अपूर्णांकाची वजाबाकी सुद्धा करू शकता. लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे समान छेद असलेले अपूर्णांक. ओके, इन दिस टू एक्झाम्पल्स द डिनॉमिनेटर्स आर 4. या दोन्ही उदाहरणांमध्ये काय आहे, छेद हे 4 आहे. आपण याची वजाबाकी करूया. लुक ॲट हियर, वी सबट्रॅक्ट दिस टू examples. 3/4 minus 2/4 means 3 quarters minus 2 quarters. Okay, 4, that means the total equal parts are 4, so write the denominator as it is. How many parts? 4 equal parts. Here 3 out of 4 and 2 out of 4, that means subtract 3 minus 2 in the numerator only. काय करा, छेद समान आहे, छेद एकदाच लिहा, कारण 4 समान भागापैकी 3 भाग आणि 4 समान भागांपैकी 2 भाग याची वजाबाकी. समान भाग तेवढेच राहतील 4, फक्त अंशांची वजाबाकी होईल 3 वजा 2. ओके, 3 minus 2, we got 1/4, that means 1/4, a quarter. आपल्याला इथे काय मिळाला, पाव भाग मिळाला. आपण मराठीमध्ये त्याला पाव भाग असं म्हणतो. 1/4, 1/4. 3/4 म्हणजे काय, पाऊण भाग वजा अर्धा भाग, म्हणजे पाऊण भागातून अर्धा भाग वजा केल्यानंतर पाव भाग मिळतो. 1/4. ओके, सबट्रॅक्शन इन दिस वे. Here is an example, here is another example. 3/4 minus 1/4. The denominators are same, the total number of parts are same, so write 4 as it is and subtract their numerators. 3 minus 1, then we got 2/4, that means we got half fraction, half part, that means in Marathi अर्धा भाग मिळाला. छेद समान आहेत म्हणून ते एकदाच लिहिले, फक्त अंशांची वजाबाकी केली. 3 minus 1, 2, 2/4 means half. Okay, that means if the denominators are same, then addition and subtraction of fraction is easy. Add their numerators or subtract their numerators only and write down in answer. Write the denominator as it is, don't change in the denominator. 4 as it is, subtract their numerators only. फक्त त्यांच्या अंशांची वजाबाकी करा, बेरीज असेल बेरीज करा. ओके.